कॉन्फिडन्स आला आणि मी जॉइन करायचं पक्कं केलं. आणि मी तेव्हापासून आज अखेर दररोज सकाळी शतायुषीचं जे काही सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे मी हर्बल लाईफचा शेक घेतो आणि 3 वेळा सकाळी 7 वाजता एकदा, 11 वाजता एकदा, 4 वाजता एकदा अफ्रेश घेतो. पूर्वी मी चहा पीत नव्हतो, कॉफी पीत नव्हतो. त्यामुळे कदाचित शेट्टे सर म्हणतात तसं माझे फ्री रॅडिकल्स जे आहेत ते शरीरातनं क्लिअर होत नव्हते कदाचित आणि हे अफ्रेश घ्यायल्यापासून माझा ते शरीरातला कचराही बाहेर निघाल्यामुळं माझ्या स्किनमध्ये देखील ग्लो आलेला आहे आणि मला सगळे म्हणतायत, "अरे, तू काय तरुण व्हायला लागलायस की अलीकडं?" तर मला खूप बरं वाटतंय ते. आणि ह्या 4 महिन्यामध्ये मी हळू-हळू म्हणजे मी असं काय फार कमी खात पूर्वी मला सारखं खायला मर्यादा यायच्या. आणि शेट्टी सरांनी सांगितलं, की कमी खाऊन वजन कमी होत नाही. तुम्ही भरपूर खाऊन वजन कमी करू शकताय. फक्त शतायुषी फॅमिलीचं जे काही नॉलेज आहे ते घ्या. त्यांनी सांगतात त्याप्रमाणे ऐका आणि हर्बल लाईफचा शेक घ्या. अप्रेज घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करत असल्यामुळं मी खाऊन-पिऊन आता एक माझं 6 किलो वजन कमी झालेलं आहे. पोटाचा घेर देखील माझा 3 इंच कमी झालेला आहे. अजून तो थोडा कमी करायचं माझं टार्गेट आहे. पण ते मी हळू करत आहे आणि यामुळं मला एक तरी पूर्वी काय व्हायचं, मी वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायचं म्हटलं, की मला लगेच थकवा यायचा किंवा जरा जास्त एक्सरसाइज केली, की लगेच दुसऱ्या दिवशी पाय दुखायचे, हात दुखायचा आणि मग परत व्यायाम करायचं कमी करायचं किंवा करायचं नाही. अशा प्रकारे मला जे काही त्रास होता किंवा काही गोष्टी मला सहन कराव्या लागत होत्या. ह्या शतायुषी फॅमिली आल्यापासून आणि हर्बल लाईफचं शेक घेतल्यापासून मला खूप कमी म्हणजे बरं वाटतंय. फ्रेश वाटतंय आणि मी कितीही एक्सरसाइज केला. मी मध्ये एक महिनाभर वर्कआउट करत होतो. 1 तास जरी मी वर्कआउट केला, तरी अक्षरशः मला काहीही त्याचा त्रास होत नव्हता आणि रात्री 10 वाजेपर्यंत माझी एनर्जी मेंटेन राहते. 10ला मी झोपतो, सकाळी 4:30-5 वाजता उठत असतो सतत आणि हे केल्यामुळं माझं जीवन एकदम आनंदी बनलेलं आहे. याचबरोबर मला एक प्रॉब्लेम असा होता, की माझा एक पाय सुजायचा. दिवसभर असलं की नाही उभा राहून बसून संध्याकाळपर्यंत सुजायचा आणि मग सुजतोय का म्हटल्यानंतर मी त्याचं डायग्नोज केलं. 2-3 वेळा डॉक्टरना दाखवलं. पण ते करेक्ट काही डायग्नोज होत नव्हतं. मग एकदा लक्षात अष्टराधारला मी एक डॉक्टरांच्याकडे दाखवलं आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी कलर डॉपलर केला पायापासून हृदयापर्यंतचा आणि मग त्यांनी सांगितले, की तुमच्या अ, उजव्या जांघाडामध्ये जी काही नॉन रिटर्न व्हॉल्व्ह असतोय, तो थोडा वीक झालेला आहे आणि रक्तवाहिन्या ज्या त्वचेजवळ असतात, त्या तिथे एकत्र मिळतात आणि तिथं थोडंसं रक्त तुमचं दररोज जरा-जरा जेव्हा तुम्ही उभा असताय किंवा